आदौ यजमानस्य गोत्रोच्चारः गौतम गोत्रोत्पन्नः सम्रे कुलोत्पन्नः स्वतः वर्मा यजमानः सपत्नीकः सकुटुम्बः तथा च समस्त नर्मदा भक्त परिवारः ब्रह्मणे च मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं सर्वेषां सकुटुम्बानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं त्रिविधताप उपशमन पूर्वक धर्मादि चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थं समस्त नर्मदा भक्तानां मध्ये परस्परे मैत्री भाव स्नेह भाव वृद्ध्यर्थं सर्वेषां शरीरे उत्तम आरोग्य प्राप्त्यर्थं तथा मम त्रिविधताप उपशमन पूर्वक धर्मादि चतुर्विध पुरुषार्थ सिद्धि द्वारा मम तथा समस्त उपस्थित आस्तिकानां नर्मदा भक्तानां सह वर्णाश्रम उचित कर्म अनुष्ठान श्रद्धा द्वारा कृत चित्तशुद्धि संपादित साधन चतुष्टय समासादित ब्रह्म ऐक्य प्राप्त्यर्थं श्री नर्मदा माता अखंड कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थं नर्मदा जन्म उत्सव अंगभूतं यथाशक्ति यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः सह नर्मदा पूजनं तथा यथाशक्ति अर्चनंच अहम करिष्ये। म्हणजे आज पूजा झाली त्याच्याबद्दल सांगा। आज आपण नर्मदा जयंती असल्यामुळं नर्मदेचं पूजन केलेलं आहे। कुठलीही जेव्हा आपल्या इथं जयंती असते म्हणजे त्या देवतेचा जन्म उत्सव असतो, त्यामुळं त्या जन्म उत्सवाच्या अंगभूत त्या देवतेचा हवन पूजन आदी कार्य हे करावं का तर त्या देवतेची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून हे करायला सांगितलेलं आहे। त्यामुळं आज नर्मदा जयंती आहे, त्यामुळे आपण नर्मदेचं पूजन आणि प्रत्येक देवाला विशेष काही प्रिय असतं। जसं महादेवाला अभिषेक हा प्रिय आहे, विष्णूला अलंकार प्रिय आहे, तसं जे काही देवी म्हणून आहेत म्हणजे तिथं नर्मदा असेल, ललितांबिका असेल, कुठल्याही देवीचं जे काही स्वरूप आहे तर त्यांना अर्चन हे प्रिय असतं। त्यामुळं आज आपण यथाशक्ती पूजन आणि अर्चन म्हणजे पहिल्यांदा आपण गणपतीचं पूजन केलं आणि नर्मदेचं आपण पूजन केलं, नर्मदेचा अभिषेक केला नर्मदेला आणि नंतर नर्मदेचं जे सहस्र नामावली आहे त्याने आपण बिल्वार्चन म्हणजे बेल अर्चन केलं, पुष्पार्चन केलं, त्यानंतर अक्षरार्चन केलं, अशी विविध अर्चना आपण देवीची केली आणि नर्मदाष्टक म्हटलं, आरती केली। अशा प्रकारे आपण एक देवीची सेवा म्हणून हे सर्व काही कार्य केलेलं आहे। दरवर्षी आपण रथसप्तमीला कुठे ना कुठे भेटतच असतो। कधी सारसबाग गणपती असेल, हे नवीन स्थान आहे यावर्षीचं, कारण संख्या वाढते, अनेक भाविक आता जोडले जात आहेत, त्यामुळे जरा मोठ्या मोठ्या स्थानांची गरज भासते। यावेळेस या कार्यक्रमाचं प्रयोजन आपण वेदशास्त्रोत्तर सभागृहामध्ये करण्याचं योजलं। आजच्या आपल्या ज्या वक्त्या आहेत त्या माननीय छाया रमेश चित्रे इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांच्याबद्दल थोडक्यातच मी परिचय करून देतो, कारण त्यांचं इथे चित्र लिहिलं होतं म्हणून मी ते वाचलं। तसं छाया चितारे
शेवटी नावामध्ये काही विशेष महत्त्व नाही आहे. त्यांनी जे कार्य केलं त्या कार्याला फार महत्त्व आहे. त्याच्याबद्दलच त्यांच्याकडून आपण अनुभव ऐकणार आहोत. त्यांचा एक छोटासा परिचय मी इथे करून देतो. या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी असतात. कोणी कुठे जायचं, कोणी कैलास मानसरोवरला जातं, कोणी गिरनारला जातं, कोणी आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी जात असतं. प्रत्येकजण जाऊ शकत नाही, काही जण जातात कारण ते त्यांच्या भाग्यामध्ये लिहिलेलं असतं. तसंच या परिक्रमेचं आहे. लाखो लोक दरवर्षी निश्चय करतात की आम्ही परिक्रमा करू. मग ती परिक्रमा तुम्ही कशी करा, गाडीनी करा, चालत करा, स्कूटरनी करा, मिळेल त्या वाहनाने करा. पण सगळ्यांना ते शक्य होत नाही. वेळेचं असतं बंधन किंवा अजून काही प्रापंचिक जबाबदाऱ्या असतात, मग ते जमत नाही. पण ताईंच्याबद्दल काय बोलायचं. त्या सहज एकदा गाडीनं ओंकारेश्वरला गेल्या. ओंकारेश्वरला गेल्यानंतर मंदिराच्या बाहेर एक बाण आखला होता. त्याच्यावरती लिहिलं होतं परिक्रमा मार्ग. त्यांना वाटलं मंदिराची परिक्रमा आहे. त्या जायला लागल्या. मार्ग काही संपेना म्हणून त्यांनी चौकशी केली की हे काय आहे. तर ते म्हणे हे नर्मदा परिक्रमेला जाण्याचा मार्ग, त्याची ही खूण आहे. मग नर्मदा परिक्रमा काय असते काहीच माहिती नव्हतं. मग काही पुस्तकं त्यांना कळाली. ती पुस्तकं वाचली. आणि पुन्हा या योगायोगाच्या गोष्टी असतात की जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये शिरताना तेव्हा तुम्हाला एक एक व्यक्ती तशा भेटायला लागतात. ते सगळं जोडलं गेलेलं असतं. मग त्यांच्या सानिध्यामध्ये बरीच लोक आली आणि त्यात आमचे आदरणीय, आमचे मार्गदर्शक श्री धनंजयजी नाईक हे त्यांच्या सानिध्यात आले. आणि मग तो एक फार छान स्रोत सुरू झाला. काय आहे नर्मदा परिक्रमा. खरं तर नाईक साहेब तर इतकं सुंदर सांगतात. त्यांनी ते सगळं वर्णन जेव्हा त्यांना सांगितलं की परिक्रमा ही अशी असते. आता मन अतुर झालंय, आता ही परिक्रमा करायचीच. मग माझं वय काय आहे, मला काय व्याधी आहेत, माझ्या घरात कोण आहे, प्रपंच कसा बघेल, यानंतर सगळ्या गोष्टी गौण व्हायला लागतात. आणि ठरलं की ही परिक्रमा करायची. पण तरीसुद्धा नुसतं तोंडी मार्गदर्शन झालेलं आहे, लिखित काही आहे का. मग काण्यांचं पुस्तक, कुंट्यांचं पुस्तक त्यांच्या वाचनात आलं. ते पुस्तक वाचलं. त्यानंतर मालिका सुरू झाली. अनेक पुस्तकं वाचली. चितळे मैयांशी गाठभेट झाली. आणि मग दिवस ठरला परिक्रमा उचलायची. त्यांनी 2016ला परिक्रमा उचलली. आणि जी उचलली तीच संकल्पाची पूर्ण परिक्रमा उचलली. 3 वर्ष 3 महिने 13 दिवस 3 चातुर्मास केले. विलक्षण अनुभव आले. माणसांनी परिक्रमा करणं वेगळं आणि स्त्रियांनी परिक्रमा करणं त्याच्यामध्ये खूप अंतर आहे. कारण अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावरती असतात. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून ते जेव्हा हे कार्य करतात ना, तर ते खरंच अतिशय अभिमानास्पद गोष्ट असते ती. म्हणजे खरं तर आपण त्यांचं टाळ्यांनी इथे स्वागतच करूया. हल्लीच्या काळामध्ये परिक्रमा ही म्हणजे सांगायला सुद्धा थोडंसं वाईट वाटतं, पण इलाज नाही त्याला. पण तुम्ही जेव्हा परिक्रमा करताना तेव्हा असं समजून चला की हा योग बहुतेक पहिला आणि शेवटचा आहे तुमच्या आयुष्यातला. तर परिक्रमा कशी झाली पाहिजे, अतिशय निवांत मैयाच्या सानिध्यामध्ये आणि परिपूर्ण आनंद घेऊन ती परिक्रमा झाली पाहिजे. पण 40 किलोमीटर 50 किलोमीटरचा सध्या टप्पा गाठला जातोय. आणि मग ते धावत पळत 2 महिने 2.5 महिने, तू किती महिन्यात केली, मी किती महिन्यात केली, असं तो हा वेगळा विषय आहे. पण तसं न करता यांच्यासारखी जरी जमली नाही तरी कमीत कमी वेळ मैयाच्या किनारी घालवून ते सानिध्य घेऊन अशी जर परिक्रमा झाली तर मला वाटतं की ते फार लाभदायक आहे. असा संकल्प करायला काही हरकत नाही. असो, तर मी मैयाजींना सादर आमंत्रित करतो. आपण स्टेजवरती यावं, आसनस्थ व्हावं. यानंतर मी मैयाजींना विनंती करतो, अधिक वेळ न घेता त्यांनी त्यांचे अनुभव कथन, परिक्रमेविषयी माहिती आपण सर्वांना द्यावी. नर्मदे हर. श्री गणेश, श्री सरस्वती मातेला वंदन, श्री नर्मदा, श्री महादेवांना वंदन, श्री गुरुदत्त आणि माझे गुरु शरद भाऊ जोशी महाराज यांना वंदन. आता नर्मदा तटावर परिक्रमा करीत असलेल्या सर्व परिक्रमावासींना आणि
त्यांना सेवा देणाऱ्या, सर्वतोपरी त्यांची काळजी घेणाऱ्या सेवादारीनं वंदन. आणि वंदन तुम्हा सर्वांना. ते तुम्ही नर्मदेच्या प्रेमाखातर इथे जमला आहात, तुम्हाला सर्वांनाही वंदन. मला वाटते परिक्रमा मार्ग किंवा परिक्रमा याच्याविषयी काही माहिती द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही, कारण आतापर्यंत सखोल ज्ञान त्याचं सगळ्यांना मिळालेलं असेल आणि आहे. तर 100 कोटी श्लोकांचं पुराण, मूळ पुराण जे आहे ते 100 कोटी श्लोकांचं आहे आणि ते देवलोकात आहे. इहलोकात संक्षिप्तपणे ते 4 लाख श्लोकांचं आहे. त्याचंच पुढे 18 पुराणात रूपांतर झालेलं आहे. सर्वप्रथम नर्मदा पुराणे श्री व्यासांचे शिष्य श्री सूत याने श्री शौनक ऋषींना सांगितले. त्याच्यानंतर वैशंपायन हे श्री व्यासांचे शिष्य होते. त्याच्यानंतर परीक्षित पुत्र, राजा परीक्षितेचा पुत्र जन्मेजय याने वैशंपायना आपले पूर्वज पांडवांच्या विषयी प्रश्न विचारले आणि त्या प्रश्न उत्तरातून पुढे मार्कंडेय आणि युधिष्ठिर यांचा संवाद चालू झाला. मार्कंडेयने युधिष्ठिरला नर्मदेची महती सांगितली आणि त्या महती सांगण्यातून नर्मदेचा पट उलगडत गेला. तर नर्मदा जन्माच्या जवळपास पुराणामध्ये 4 कथा आहेत आणि त्या कथांमध्ये भेद आहे. तर हे सगळं कल्पभेदामुळे होतं. तर ब्रह्माचा एक दिवस म्हणजे 1 कल्प आणि एका कल्पात 14 मनु आणि 14 इंद्र असतात. सत्ययुग, त्रेता, द्वापार, कलियुग यांचे एक चतुर्युगी आहे. ही चतुर्युगी 71 वेळा फिरली की 1 कल्प होतो, म्हणजे ब्रह्माचा 1 दिवस. 1000 वेळा ही चतुर्युगी फिरली की सृष्टीचा प्रलय होतो. आणि प्रलयानंतर पूर्ण ब्रह्मांडात घोर अंधकार होतो. पण त्या अंधकारातही नर्मदेचं अस्तित्व असतं आणि नर्मदेच्या अस्तित्वाच्या सहाय्याने मार्कंडेय ऋषी अस्तित्वात असतात. असंच प्रलयाचा समय आल्यानंतर महादेवाने पार्वतीला सांगितलं की हे देवी तू सृष्टी संहार कर. पार्वती म्हणाली, हे महादेव, मी सगळ्यांची माता आहे, मी सृष्टी संहार कसा करू शकते, मी सगळ्यांना कसं मारू शकते. मग शंकराने रागाने हुंकार भरला, तेव्हा देवीनं उग्र रूप धारण करून सृष्टी संहार केला. देवदानव यांना भक्षण करून ती देवांच्या प्रेतरूपी पर्वतावर प्रसन्न वदनाने नाचू लागली. देव अमर असतात आणि शरीराला प्रेत म्हणतात. तो पर्वत अस्थि समूह, मज्जा, मांस, चरबी यांचा आणि देवांच्या शरीराचा पर्वत होता तो, म्हणून त्याला अमरकंटक असं नाव पडलं. अमर म्हणजे देव आणि कट म्हणजे शरीर, म्हणून अमरकंठ हे त्याचं नाव आहे. आता याच्यानंतर नर्मदेच्या उत्पत्तीच्या कथा. एक कथा जो सर्वश्रुत आहे, मला वाटते ती जवळपास सगळ्यांना माहिती आहे. तर एकदा स्वर्गात देव चिंतित झाले की आपल्याकडून होणाऱ्या पापाचं क्षालन कसं करायचं. आता तुम्ही म्हणाल देव आणि पाप हे कसं शक्य आहे, पण देवलोक ही भोगभूमी आहे, कर्मभूमी नाही आहे. माणसासारखं त्यांना कर्म करावं लागत नाही. तर अमर्याद उपभोगामुळं न कळत पापाची निर्मिती होते. तेव्हा सगळे देव मिळून क्षीरसागरात पहुडलेल्या शेषशाही विष्णूकडे जातात आणि त्याला हा प्रश्न विचारतात. विष्णू म्हणतात की याचं उत्तर तर मलाही माहीत नाही, पण कदाचित महादेव याचं उत्तर देऊ शकतील. आपण सर्वजण महादेवाकडे जाऊ. विष्णूने ध्यान लावून सध्या महादेवांचं वास्तव्य कुठं आहे हे जाणून घेतलं. त्यावेळेला माता पार्वती सहित महादेव मेकल पर्वतावर होते. सर्व देव विष्णू सहित तिथे गेले. त्यांनी शंकरांना तोच प्रश्न विचारला. महादेव म्हणाले, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं एवढं सहज नाही आहे, त्याच्यासाठी मला तपश्चर्या करावी लागेल. आणि महादेव माता पार्वती सहित तपश्चर्याला बसले. 1 वर्ष, 2 वर्ष, 1000, 2000, 4000, 8000 अशी 10,000 वर्ष झाली आणि महादेवाने नेत्र उघडले. तपाच्या उष्णतेमुळे त्यांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या आणि त्या घामाच्या धारा, ते गर्भबिंदू त्यांच्या समोर असलेल्या त्रिशूलाला स्पर्शून समोरच्या एका छोट्या कुंडात गोळा झाले आणि त्या
कुंडातून एक अनुपम रूपवती कन्या प्रगट झाली. ती कन्या कशी होती तर नीलोत्पल श्यामा सर्वायवी सुंदर सुद्विजा सुबिजा बाला सर्वाभरण भूषिता. ही नील वर्णाची ही मधासारखे मिठे बोल असणारी आणि सर्व अलंकारांनी युक्त अशी ती कन्या होती. इथे पण भेद आहे. काही ठिकाणी असं आहे की ती ज्या वेळेला नर्मदा प्रगट झाली त्यावेळेला साधन संपन्न आणि वैराग्य लिहिलेली होती. तिच्या हातात कमंडलू होता. पण असो, आपल्या कथेत हा भाग पहिला भाग आहे तर तो भाग घेऊ आपण. तिने महादेवांना विचारले, महादेव तुमच्यामुळे माझा जन्म झाला आहे, तर तुम्ही माझे पिता आहात, तर तुम्ही सांगा माझं कार्य काय आहे. देवानी तिला परत माता पार्वतीचे तपश्चर्याला बसवलं. परत 10,000 वर्ष तपश्चर्या झाली. तिघांनी नेत्र उघडले. तोपर्यंत तिचं अनुपम सौंदर्य बघून, लावण्य बघून सर्व देव आपण कशासाठी आलो आहोत हेच विसरून गेले आणि ते तिला मिळवायचा, तिला प्राप्त करायचा प्रयत्न करू लागले. प्रत्येक देवाला वाटे की ही माझी व्हावी, ही माझी पत्नी व्हावी. देवांचा गोंधळ ऐकून महादेव म्हणाले, हे देव हो, थांबा, ही कन्या माझी आहे, त्यामुळे तिचा विवाह कोणाशी व्हायचा याचा अधिकार मला आहे. तर जो कोणी हिला स्पर्श करून दाखवेल त्याच्याशी मी तिचा विवाह करून देईन. सर्व देव तिला स्पर्श करायला धावले. पण ती कन्या मोठी चतुर आणि खेळकर होती. ती तिथून गुप्त झाली आणि एक योजन दुसरीकडे प्रगट झाली. देव तिकडे धावले तेव्हा तिथून ती गुप्त झाली आणि तिसरीकडे प्रगट झाली. अशा रीतीने त्याने आपल्या लीलांनी देवांना खूप खेळवले. सारे देव थकून गेले. तेव्हा महादेव म्हणाले की महादेवाने, तेव्हा नर्मदेनं परत त्यांना विचारलं की देवा सांगा माझं कार्य, जन्मकार्य काय आहे, माझा जन्म कशासाठी झाला. तेव्हा महादेवाने तिला सांगितलं की तू नदी होऊन या देवांच्या विनंतीवरून तू नदी होऊन प्रवाहित हो. तुझ्या तटावर तपश्चर्या करून हे सर्व देव, दानव, यक्ष, किन्नर, गंधर्व, ऋषी, मुनी आपल्या संकटातून मुक्त होतील. तेव्हा मेकल पर्वताने तिचा वेग धारण करायची तयारी दर्शवली आणि मेकल पर्वतावर नर्मदा अवतरली. ही पहिल्या अध्यायातली कथा आहे. नर्मदा पुराणाच्या पहिल्या अध्यायातली कथा आहे. चौथ्या अध्यायामध्ये राजा पुरुरवा, चांद्रवंशातला राजा पुरुरवा होता. तर एकदा त्याने आपल्या सभेत ब्रह्मवंदना आणि ऋषीमुनींना विचारले, हे ऋषीमुनी हो, हे ब्रह्मवृंद हो, सगळ्यांनाच यज्ञ हवन याग करून मुक्ती किंवा मोक्ष मिळवणं शक्य नाहीये, तर सर्वसामान्य लोकांना सहजपणे मुक्ती कशा प्रकारे मिळेल हे तुम्ही सांगू शकाल का. तेव्हा सर्वांनी एकमताने सांगितले की श्री नर्मदा जर या द्वीपात आली, ही पृथ्वीवर आली, तर हे सर्वसामान्य लोक पण तिच्या जलपानाने आणि स्नानाने मुक्ती मिळवू शकतात. तेव्हा पुरुरवा राजाने पण तपश्चर्या केली आणि शंकराने प्रसन्न होऊन त्याला वर मागायला सांगितला. तेव्हा त्याने सांगितले की नर्मदेचं पृथ्वीवर अवतरण व्हावं. शंकर पण असं सहजासहजी देत नाहीत बरं का, प्रत्येकाला ते आधी भुलवतात. ते म्हणाले नाही, तू दुसरं काहीतरी माग, हा वर नको मागू. तेव्हा पुरुरवा म्हणाला, नाही, तुम्ही जर माझ्या तपश्चर्याने प्रसन्न आहात आणि मला काही देणारच आहात तर नर्मदेचं अवतरण व्हावं एवढंच मला द्या. तेव्हा त्या राजाच्या इच्छेक तर पर्यंक पर्वतावर नर्मदेचा दुसऱ्यांदा अवतरण झालं. नर्मदा पुराण उत्तर भाग अध्याय 5 मध्ये राजा हिरण्यतेजाची कथा आहे. हा पण चांद्रवंशातील राजा होता. चंद्रपुरी त्याची नगरी होती. राज्य सुखी होतं, पण राज्यात विहिरी आणि तलाव होते पण नदी नव्हती. एकदा राजाने खूप दान दक्षिणा देऊन पितरांचं श्राद्ध तर्पण केलं. तेव्हा तिथे पितृगण उपस्थित झाले. ते राजाने पाहिले की पितरांचं जलपान खूपच खेदजनक होतं. त्यांचा गळा, टाळू, ओठ तहानेने शुष्क झाले होते. अस्वच्छ पाण्याच्या जलपानामुळे ते दुःखित झाले होते.
विवस्त्र अथवा मलिन कपडे घातलेले असे ते हजारो पित्रांना पाहून राजाने विचारले, हे भयानक भूत प्रेत भुकेले असे तुम्ही कोण आहात? अंधकाराच्या घोर नरकात अंगावर शहारे आणणाऱ्या घोर नरकात डुबणाऱ्या तुम्ही कोणत्या कार्याने कोणत्या कर्माने पवित्र होऊ शकाल? तेव्हा पित्रांनी सांगितलं की हे राजा, हे द्वीप नदी विरहित आहे, त्यामुळे ते धर्मकर्मरहित आहे. देवांना किंवा पित्रांना नदीशिवाय तृप्ती मिळू शकत नाही आणि पित्रांना मोक्ष मिळवून देणे हे तर देवांना सुद्धा कठीण आहे. जर श्री नर्मदा या द्वीपात आली तर आम्हाला मुक्ती मिळू शकते. तेव्हा हिरण्यतेजा राजाने पण तपश्चर्या केली. महादेव प्रसन्न झाले आणि जम्बूद्वीपातील उदयाचल पर्वतावर नर्मदा अवतरली. राजाने पित्रांचं तर्पण करून त्यांना मुक्त केलं. एक तिसरी कथा आहे राजा पुरुकुत्सू. राजा पुरुकुत्सू क्षत्रिय कुलोत्पन्न महायशस्वी असा राजा पुरुकुत्सू होता. त्याने तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न करून घेतलं आणि नर्मदेचं अवतरण करायला सांगितलं. शिवानी पर्यंक पर्वतावर नर्मदेचं अवतरण केलं. त्यावेळी प्राचीन काळी त्या ठिकाणी पृथ्वीराजाने अश्वमेध यज्ञ केला होता आणि आता ते बांबू बेटांनी ते स्थान आता बांबू बेटांनी व्याप्त होतं. त्या बांबू बेटाच्या मुळापासून नर्मदा निघाली. ती जिथे जिथे गेली तिथे तिथे तीर्थरहित स्थानीही स्नान केल्यास हजारो चांद्रयानाचं शतसोमयागाचं फळ मिळतं. नर्मदा आणि जवळपास सर्व नद्यांना वर्षाकालात 4 महिने रजस्वला होण्याचा दोष आहे. पण नर्मदा, गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा या 4 नद्यांना दोष नाही आहे. रजस्वला दोष होण्याचा दोष म्हणजे त्या 4 महिन्यात त्या नद्यांचं जलपान दूषित असतं, ते करू नये. आता नर्मदेच्या स्पर्शाने किंवा दर्शनाने कशी मुक्ती मिळते ते बघू आपण. एक लाकूड तोड्याची गोष्ट येते. लाकूड तोड्याची गोष्ट म्हणजे तुम्हाला तो आपल्या लहानपणीचा लाकूड तोड्या आठवलं असेल ना. एक लाकूड तोड्या होता, त्याला देवानं 3 कुऱ्हाडी, 1 कुऱ्हाड पडली तर 3 कुऱ्हाडी दिल्या. आणि हा नर्मदा पुराणामधला लाकूड तोड्या आहे. त्याचं नाव गोविंद होतं. एकदा त्यानं लाकडानं भरलेली गाडी आणली आणि आपल्या अंगणात रिकामी केली. त्यावेळेला त्याचं तान्हं बाळ तिथं खेळत होतं. त्यानं ते पाहिलं नाही आणि त्या लाकडांखाली गुदमरून ते बाळ मृत्यू पावलं. बाल हत्येचा दोष त्याला लागला. त्याच्या बायकोनेही ती गोष्ट त्याच्यापासून लपवून ठेवली. पण रोज रात्री झोपल्यानंतर जेव्हा आधेमध्ये ती जागी होईल तेव्हा ती गोविंदकडे पाहिली तर गोविंदाचं सगळं अंग आळ्याने किड्याने भरलं आहे. किडे वळवळत आहेत त्याच्या अंगामध्ये असं तिला दिसे. हा प्रकार रोजच होत होता. एकदा मात्र त्याची पावलं, हात आणि चेहरा तिला स्वच्छ दिसला. तेव्हा तिने विचारले की काल तुम्ही नवीन काय केलं? तेव्हा त्याने सांगितलं की काही नाही, तहान लागली होती, नर्मदेत गेलो, हातपाय धुतले आणि पाणी प्यालो. तेव्हा तिने सांगितलं की तुम्ही आज जा आणि नर्मदेत पूर्ण शरीर भिजवून या. तसं करताच त्याचा तो दोष रहित झाला आणि त्याचं सर्वांग चांगलं झालं. एक मरकटी तीर्थाची एक कथा आहे. त्रेतायुगात सत्यसेन नावाचा एक महायशस्वी राजा होऊन गेला. तर त्याची शृंगार वल्लरी नावाची राणी होती. तिला पूर्वजन्माचं स्मरण होतं. ती दिसायला खूप सुंदर होती, पण फक्त तिचा चेहरा वानरीसारखा होता. एकदा राजा राणी सहित नर्मदेच्या तटावर खूप वृक्षवल्ली जिथं आहेत
तिथे शिकारीला गेला. तिथे गेल्यानंतर त्याने राणीला तिथे सोडलं आणि तो दुसऱ्या वनात शिकारीला गेला. आता राजा गेल्यानंतर राणी काय करणार, ती इकडे तिकडे विहार करत होती. विहार करताना तिला बांबूचं बन दिसलं आणि त्या बांबूच्या 2 बांबूच्या बेचक्यामध्ये तिला स्वतःचं शिर दिसलं. ती आश्चर्यचकित झाली. तिने लगेच सैनिकांना बोलवलं आणि ते शिर काढून नर्मदेत सोडायला सांगितलं. तसं करता क्षणीच तिचा जो चेहरा वानरीसारखा होता तो चंद्रासमान सुंदर झाला. तेवढ्यात राजा आला. राजानं त्यांना विचारलं. तेव्हा तिने सांगितलं की गतजन्मी मी वानरी होते आणि या बांबूच्या वनात क्रीडा करत असताना म्हणजे प्रयोजनाशिवाय मी बांबू ओढून निघाले होते. त्यावेळेला 2 बांबूच्या मध्ये माझं शिर अडकलं, माझा मृत्यू झाला आणि धड कालांतराने धड गळून गेलं आणि ते नर्मदेत पडलं. त्यामुळं माझं बाकी सर्व अंग सुंदर आहे, पण शिर तिथंच असल्यामुळे शिर वांढरीसारखं होतं. पण आता ते नर्मदेत सोडल्यामुळं नर्मदेच्या महात्म्यामुळं माझा चेहरा चंद्रबिंबांसमान झाला. इक्ष्वाकू कुलोत्पन्न योनाश्च राजा होता. त्याने खूप दान दक्षिणा देऊन धर्म यज्ञ वगैरे केले, पण तो निपुत्रिक होता. त्यामुळे राज्य मंत्र्याच्या स्वाधीन केलं आणि तो वनामध्ये निघून गेला तप करायला. तिथे तप करीत असताना एकदा त्याला खूप तहान लागली. त्याने आश्रमाच्या बाहेर बसून पाणी मागितलं, पण त्याचा क्षीण आवाज कोणाला ऐकू गेला नाही. तिथे एका भगवान स्वरूप ऋषीने त्या राजाच्या पुत्रार्थ मंत्राने भरलेला कलश स्थापन केला होता. राजाने तेच जल प्राशन केलं. शतवर्षांनी त्याची डावी पूस फाडून एक मुलगा बाहेर आला. त्या मुलाला पाहायला इंद्रदेव आले होते. तर इंद्राने त्याचं नाव मांधाता असं ठेवलं. हा मांधाता विष्णूप्रमाणे धर्माचरणी होता. त्याने ओंकारेश्वरासमोर बसून खूप यज्ञ याग केले आणि महादेवाचं स्तोत्र गायलं आणि महादेवांच्याकडून वैदुर्य पर्वताला मांधाताचं नाव मिळावं आणि ते देवस्थान व्हावं असं मागून घेतलं. नर्मदेच्या आधी मध्य अंतापर्यंत 60 करोड 60 लाख तीर्थक्षेत्र आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही कथा आहे. कुठे ना कुठे कोणते तरी देव, ऋषी, मुनी, इव्हन राक्षस सुद्धा सिद्ध झालेले आहेत. तर नर्मदाची परिक्रमा कशी करावी, तर ती नर्मदा पुराणमध्ये सांगितलेलं आहे की पोटामध्ये गर्भ असलेली गर्भवती स्त्री ज्याप्रमाणे हळूहळू पावले टाकीत चालते त्याप्रमाणे करावी, किंवा डोक्यावर पाण्याचा घडा भरून घेतलेली पनिहारीण जशी पावलं टाकते तशी पावलं टाकत परिक्रमा करावी. एखादा माणूस जेव्हा तीर्थयात्रा करायला जातो तेव्हा त्याच्या मागे देव आणि पितर आकाशात आनंदाने संचारणाऱ्या पक्षाप्रमाणे हर्षभरीत होऊन त्याच्या मागे त्याच्या यात्रेचं पुण्य मिळवायला जातात. बाहेर ठिकाणी केलेलं पाप नर्मदेच्या ठिकाणी धुतलं जातं, पण नर्मदेच्या ठिकाणी केलेलं पाप मात्र वज्रलेपाप्रमाणे घट्ट होतं. कपिला नदीचं वर्णन आहे नर्मदा पुराणमध्ये. कपिलेचे पण जवळपास 2-3 जन्म दाखवलेले आहेत. तर एकदा माता पार्वती महादेवासहित नर्मदेत तिनं स्नान केलं आणि तिचं ते वस्त्र सेविकाने खूप जोरजोरात पिळले. तर पार्वतीने शरीराला उठणं लावले असल्यामुळे त्या पाण्याचा रंग, ज्या वस्त्रातून जे पाणी आलं त्याचा रंग भुरा होता. त्यामुळं तो जो प्रवाह निघाला त्या प्रवाहाचं नाव कपिला पडलं. तर एका कल्पामध्ये नर्मदेचा विवाह अग्निदेवाशी झाला होता.
आणि अग्निदेवापासून तिला धिष्णेंद्र नावाचा एक पुत्र झाला होता. मय आणि तार या 2 राक्षसांच्या बरोबर युद्ध खेळताना धिष्णेंद्र जखमी झाला. तो आपल्या शल्यासहित, म्हणजे संस्कृतमध्ये जखमांना शल्य म्हणतात, तो आपल्या शल्यासहित माता नर्मदेकडे आला. नर्मदा त्याला घेऊन कपिला नदीच्या डोहात शिरली आणि जेव्हा डोहातून ते बाहेर आले तेव्हा त्याचे सगळे शल्य बरे झाले होते. तो शल्यरहित झाला होता. म्हणून त्यावेळी कपिला नदीचं नाव विशल्य पडलं. पूर्वकाळात देवराज इंद्रासमन पराक्रम असलेला अयोध्येचा चक्रवर्ती श्रीमान वसुदेव राजर्षी होते. त्यांच्या राज्यात 1.25 लाख वर्षे प्रजा जीवित होती. त्यांनी यज्ञ केला. यज्ञामध्ये श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री महादेव यांचे पूजन केले. तेव्हा होमामधून तूप, दूध आणि गोमूत्राचे प्रवाह निघाले. त्यानंतर तिथला वेद पारंगत अशा ऋषीने तिन्ही देवांना स्नान घातले. तेव्हा तोही जलप्रवाह निघाला आणि ते पुढे जाऊन सारे प्रवाह एक झाले. तेव्हा त्या प्रवाहाचं नाव पण कपिला नदी पडलं. बर्मान घाटाच्या पुढे व्यासबेट आहे. तर व्यास हे पराशर ऋषींचे मुनी, पराशर ऋषींचे पुत्र. तर एकदा पराशर ऋषी आणि त्यांच्याबरोबरचे इतर ऋषी सर्वजण व्यासांना भेटायला आले होते. तेव्हा व्यासांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भोजन करून जा. पण सर्व ऋषी म्हणाले की हा तुमचा आश्रम दक्षिण तटावर आहे आणि दक्षिण ही पितरांची दिशा आहे, त्यामुळे आम्ही भोजन घेऊ शकत नाही. तेव्हा व्यास मुनी खूप दुःखित झाले. ते बाहेर गेले आणि त्यांनी नर्मदेला साकडं घातलं की काहीही कर पण तू माझा आश्रम उत्तरेला आण. तेव्हा नर्मदा त्यांना म्हणाली की व्यास मुनी तुम्ही मला मार्ग दाखवा, तुम्ही ज्या मार्गाने मला यायला सांगाल त्या मार्गाने मी येईन. तेव्हा हातातली काठी घेऊन त्यांनी जमिनीवर रेघ आखत पुढे गेले आणि त्याच्या मागोमाग नर्मदा आली आणि अशा प्रकारे त्यांचा आश्रम उत्तर तटावर आला. आणि सर्व ऋषीमुनी जे आले होते त्याने आनंदाने भोजन करून ते निघून गेले. तर परिक्रमावासींच्या हातात जी काठी असते ती काठी म्हणजे साधी काठी नाहीये, तो हा व्यासदंड आहे. इतकं महत्व आहे त्या व्यासदंडाला. आणि म्हणून सर्व परिक्रमावासी परिक्रमेत असताना सकाळ संध्याकाळ त्या काठीचं नर्मदा मैयाबरोबर त्या काठीचंही पूजन करतात. मला थोडं कमी दिसतं. सगळ्या श्रोत्यांची परिक्रमेचा अनुभव ऐकायची इच्छा आहे. सेकंड पार्ट मध्ये घेणार. ओके, सेकंड पार्ट म्हणजे याच्यामध्ये याची माहिती झाल्यावरती आपण ते सांगणार होतो अनुभव. तर तुम्ही अनुभव सांगायला सुरुवात. बरं, ठीक आहे. आता एवढा एक व्यासबेटाच्या बाजूलाच शारदा मंदिर आहे. शारदा मंदिरचं पूर्वी नाव पिशानहारी महादेव असं होतं. तर पिशानहारी नाव कशामुळे पडलं तर त्या शारदा मंदिरच्या बाजूलाच एक मंदिर आहे, वराह मंदिर. त्या वराह मंदिरामध्ये गोंड राणी वीरांगना दुर्गावतीचं सैन्य तिथे होतं आणि त्या सैन्याला लागणारं धान्य एक स्त्री दळून द्यायची. ज्यावेळेला युद्ध संपलं आणि सैन्य परत चाललं तेव्हा राणीने त्या स्त्रीला विचारले की तू एवढे दिवस धान्य दळून दिलं तर त्याच्याबद्दल मी तुला काय देऊ. तेव्हा तिने सांगितलं की मला याचा पैशामध्ये मोबदला नको आहे, पण तुम्ही माझ्यासाठी एक शंकराचं मंदिर बांधून द्या. तेव्हा दुर्गावती राणीनं तिच्यासाठी एक मंदिर बांधून दिलं आणि आटा पिसून मिळालेल्या मोबदल्यात तिनं ते मंदिर बांधलं, म्हणून त्याचं नाव पिशानहारी मंदिर आहे. सकाळी प्रातःकाळी उठून जो भक्तिभावाने जमिनीवर स्थिर राहून पुढील मंत्र म्हणतो त्याला घर बसल्याही नर्मदा स्नानाचं पुण्य मिळतं. हे पुण्यजल देवी तुझा जय जयकार असो.
हे समुद्रगामिनी तुझा जय जयकार असो, हे पाप विमोचक देवी तुझा जय जयकार असो, श्रेष्ठ ऋषीने पूजित देवी तुझा जय जयकार असो, त्रिलोचन शंकराच्या त्रिलोचन ईश्वराच्या देहातून स्रवणारी देवी पुण्यदा तू सदा पूजिता देवी तुझा जय जयकार असो. हा मंत्र म्हणून वंदन केल्यास आणि नंतर स्नान केल्यास रोज नर्मदा स्नानाचं पुण्य मिळतं. मला वाटलं होतं अनुभव हे अनुभवण्याची गोष्ट आहे, पण आता ठीक आहे, तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे तर सांगते. एक सगळ्यात मला भावलेला अनुभव मी आधी सांगते. ज्या वेळेला परिक्रमा करताना गुजरातमध्ये काही आश्रमात भिंतीवर असे मोठमोठे नकाशे लावलेला दिसायचा मला, म्हणजे जवळपास 15x20 वगैरे असा नकाशा होता. तो रंगीत होता. त्याच्यावर नर्मदेच्या दोन्ही तटाला म्हणजे अमोर समोर कोणती कोणती गावं आहेत हे त्याच्यावर लिहिलं होतं. आणि तो मला नकाशा इतका आवडला, मी चौकशी केली. जिथे जिथे तो नकाशा मला दिसायचा तिथे तिथे मी चौकशी करायची की मला ह्याची छोटी प्रतिकृती जी माझ्या बॅगमध्ये मला ठेवता येईल अशी मिळेल का. पण कुणीच काहीच सांगू शकला नाही. शेवटी मी तो नाद सोडून दिला आणि ती गोष्ट पण विसरून गेले. पण परिक्रमा करत करत मी मोठी कोरल म्हणून एक गाव, बडोदा जिल्ह्यात गाव येतं ते, पण नर्मदा किनारीच आहे मोठी कोरल. त्याचं पण खूप महत्त्व आहे. वास्तविक त्याचं कुंती कोरल असं नाव आहे, पण ते अपभ्रंशानं ते मोठी कोरल नाव झालेलं आहे त्याचं. तिथं पण जे मंदिर आहे महादेवाचं, त्या लिंगामध्ये एक छेद आहे आणि त्या छेदातून जेव्हा यवनाने ते मंदिर ते लिंग तोडायचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्यातून हजारो गंगे आले आणि त्याने त्या सैन्याला पळवून लावलं, अशी त्याची कथा आहे. तर तिथं मी एक 8 दिवस राहिले होते आणि हे नकाशाचं तर विसरून गेले होते. पण असा हॉल होता मोठा. हॉलमध्ये आमोरसमोर आम्ही परिक्रमावासी होतो. सकाळची वेळ होती. आंघोळ करून मी नर्मदेची पूजा करून असं बसले होते डोळे मिटून अशीच. थोड्या वेळाने मी डोळे उघडले, बघितलं समोरच्या दरवाज्यातून एक व्यक्ती येते. ती दरवाज्यातून आत येईपर्यंत ती इकडे तिकडे कुठेही बघत नाहीये. ती व्यक्ती फक्त माझ्याकडे पाहते आणि माझ्याकडे पाहत ती आत आली, माझ्याजवळ बसली आणि म्हणाली, मैया मैं आपको कुछ देने आया हूँ. अरे याला मी कधी बघितलं नाही, भेटले नाही, बोलले नाही, हा मला काय देणार आहे. तो बसला. त्यानं बॅग उघडली आणि बॅगमधून नेमका तोच नकाशा काढला जो मला हवा होता. इवन त्याची एक झेरॉक्स पण दिली आणि एक गायींचं चित्र पण त्यानं मला दिलं होतं. ही गोष्ट माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठी होती. कधी कधी अडचणी पण आल्या. अडचणीनंतर सांगते, आधी आणखीन एक सांगते. एक दिंडोरीचे नवरा बायको माझ्या बरोबर होते. परिक्रमेत चालता चालता ज्या वेळेला आम्ही कधी थकत असू तेव्हा असं जो हायवेचा किंवा रोड सोडून, म्हणजे ज्या वेळेला हायवेला असू आम्ही, तर हायवेचा रोड सोडून एखादा शेताकडे जाणारा किंवा गावाकडे जाणारा असा एखादा छोटा रस्ता असायचा, तर आम्ही त्या रस्त्याला आत जाऊन बसत असो, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा आम्हाला त्रास नको. तर असंच ते आम्ही बसलो होतो आणि त्या बाईचा नवरा म्हणाला कि माताराम आज ना हम दूध की भिक्षा करेंगे और रात को खीर बनाएंगे, जहाँ हम रुकेंगे ना वहाँ खीर बनाएंगे. म्हणलं ठीक आहे बनाएंगे. आमचं असं बोलणं होतंय, माझं रस्त्याकडे लक्ष होतं. तोपर्यंत एक पांढरी गाडी रस्त्यावरून अशी जवळपास, म्हणजे आता आपला हा दरवाजा आहे एवढ्या लांब ती गाडी होती, याच्यापेक्षाही थोडी जास्तच लांब असेल. ती गाडी अशी आली, आमच्या समोरून गेली, परत ती गाडी फिरून आली. त्या गाडीमधून एक माणूस उतरला. तो आमच्यापर्यंत आला आणि आमच्या तिघांच्या हातात त्याने एक एक दुधाची पिशवी दिली. तर असे अनुभव बरेच आहेत. पण मला वाटतं की खाण्यापिण्याच्या अनुभवाला आपण एवढं महत्त्व नाही द्यायला पाहिजे. आपल्याला खाणं पिणं तर घरातही मिळतं किंवा खाणं पिणंच पाहिजे तर आपण कसंही मिळवू शकतो. पण त्याच्याही पेक्षा नर्मदेची ऊर्जा किंवा अजून काही आध्यात्मिक महत्वाची बाब आपल्याला मिळते का हे पाहिलं पाहिजे. आणखीन एक अनुभव होता, म्हणजे माझ्याकडे एक मार्गदर्शिका होती. त्या मार्गदर्शिकेत बघून
पुढे कुठं जायचं, कुठं थांबायचं हे मी ठरवत होते. म्हणजे बऱ्याच अंशी मी एकटी केलेली आहे परिक्रमा. कधीतरी असे ज्यांना मी आवडायची तर त्यांना वाटायचं की मी त्यांच्याबरोबर परिक्रमा पूर्ण करावी किंवा मग ते काही दिवस माझ्याबरोबर राहायचे. पण माझी 3 वर्षाची होती त्यामुळं मग ते कंटाळून निघून जायचे मधूनच. तर अशी मी एकटीच होते तेव्हा, जात होते आणि असं विचारत की पुढचा आश्रम मला जिथं जायचं आहे त्या आश्रमाचं नाव सांगून मी विचारत होते की तिथे काही आश्रम वगैरे आहे का, राहायचं ठिकाण आहे का, कोणी बाबाजी वगैरे तिथे आहेत का. तर गावात मला सगळ्यांनी हो हो म्हणून सांगितलं. आणि ॲक्च्युली ज्यावेळेला मी तिथे गेले तर समोरून एक नर्मदेत स्नान करून माणूस येत होता. त्याला विचारलं मी कि इथं आश्रम आहे ना. तो म्हणाला हाँ माताराम आश्रम तो नहीं है मगर बाबा की कुटिया है, मगर बाबा अभी कुंभ मेले में गए हैं और कुटिया में कोई नहीं है. अरे बापरे म्हटलं. समोर नर्मदा वाहते, थंडीचे दिवस असल्यामुळे 5 वाजताचा अंधार होत होता त्यामुळे पुढे जाणं शक्य नव्हतं आणि मागं जायचं नाही हा नियम आहे. मग त्या माणसाला म्हटलं मी ठीक आहे मला तुम्ही दाखवा कुटी बाबांची, बरं आजची रात्र मला काढायलाच लागेल ना, दुसरा पर्यायच नव्हता. तर ती कुटीचं दार फक्त पुढं केलेलं होतं आणि त्याला एक काठी लावली होती की कुत्र्याने वगैरे दार उघडू नये म्हणून. त्याने ती काठी काढली, दार उघडलं, बघितलं तर आत म्हणजे त्यांचं अंतरून पांघरून वगैरे स्वच्छ धुवून असं एका काठीवर ठेवलं होतं. एक डबा होता झाकलेला टीनचा, त्याच्यामध्ये थोडे तांदूळ, डाळ, तेल, तिखट, मीठ वगैरे असं सगळं भरलेलं होतं. म्हणजे 2 माणसं तरी जेवू शकले असते एवढं होतं सगळं. अजून एका भांड्यामध्ये पाणी भरून छान झाकून ठेवलेलं होतं आणि स्वयंपाकाला जे साधन लागतात ते सगळे होते. लाकडांचा तरी असा मोठा ढीग होता. मग त्या माणसाला म्हटलं मी ठीक आहे मला तर राहायचंच आहे, पण जर बघा तुम्हाला जर शक्य होत असेल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही रात्री माझ्या सोबतीला याल का. कारण पूर्ण नर्मदा किनारा आणि ती एकांतात कुटी होती ती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईट नव्हती. तो माणूस म्हणाला ठीक आहे मी जातो आणि माझ्या मुलाला घेऊन येतो. 1 तासाभरानं तो आला घरी जाऊन. बरोबर मुलाला आणलं होतं त्यानं. येताना परत त्यानं न सांगता 1-2-3 बिस्किटचे पुडे आणले होते, चहा पावडर आणली होती, अजून तेलाची बाटली आणली होती. त्याला वाटलं हे सगळ्याची मला गरज आहे, मला ॲक्च्युली गरज नव्हती पण त्यानं आणलं होतं ते. मग त्याने त्याच्या मुलानं परत येऊन ते जे आधीचं पाणी भरलेलं होतं ते ओतून पाणी नर्मदेत जाऊन परत नवीन पाणी भरून आणलं. ते तिथे साधू लोक म्हणजे कसं जे धुनी असते, धुनी जे यज्ञकुंड असतो मोठा, त्याच्यामध्येच ते एक तबकडी ठेवून त्याच्यावर स्वयंपाक करत असतात. तर तसं त्यांनी ती धुनी पेटवली आणि ती तबकडी ठेवून त्याने घरातून आणलेल्या ते साधू महाराजांचं तर त्यांनी काहीच नाही वापरलं. डाळ तांदूळ वगैरे त्यांनी घरातून जे आणलं होतं त्याची खिचडी केली, मलाही खायला दिली, आपणही खाल्ली आणि म्हणाले तुम्ही झोपा म्हातारा आम्ही आता म्हणजे आमचं आम्ही सगळं हे स्वच्छ करतो. मग झोपले. मग सकाळी उठल्यानंतर मग त्यांना म्हटलं की माझ्याकडे होते पैसे तेव्हा मी दोघांना 50-50 रुपये दिले आणि त्यांना म्हटलं बाबांची कुटी जशी होती तशी व्यवस्थित लावून तुम्ही जा. आणि मी तोपर्यंत माझ्या आंघोळ वगैरे सगळं आवरलं होतं, पूजा आवरली होती, मी तिथून निघून गेले. आणखीन एक ठिकाणी मी खूपच अडचणीत सापडले होते. म्हणजे ही पण तशी अडचणच होती. आता तो माणूस भेटला, आला, सहाय्य केलं त्यानं म्हणून ती रात्र निघाली माझी. एकटी असते तर कदाचित भीती पण वाटली असती. प्रत्येक आश्रमात निघताना आम्ही परिक्रमावासी त्या आश्रमधारी जे असतात त्यांना विचारून बाहेर पडतो की किनाऱ्यानं रस्ता आहे का जायला. तर कुणी सांगतात, कुणी एकटी स्त्री आहे नको पाठवायचं म्हणून सांगतही नाहीत. तर तसं रात्री मी विचारलं होतं त्या स्थानधारीला तर त्यांनी सांगितलं हां जा सकते हो, किनारे से है रस्ता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून म्हणाला माता ना माप तो ना गाँव गाँव होके जाओ. रात्रि तर रात को तो आपने बोला था कि जा सकते हो, किसी ने अगर बोला है तो मानना चाहिए. मी त्याला हं म्हटलं आणि बाहेर येऊन सरळ नदी किनाऱ्याला लागले. कारण मी नदी किनारा जास्त कधी सोडला नाही, मी नदी किनाऱ्याहूनच केलेली आहे परिक्रमा. तर 1-2 किलोमीटर चालले, छान अगदी गवताची मऊशार पाय वाट होती. म्हटलं अरे इतके छान रस्ता आहे आणि मला का जाऊ देत नव्हता. आणि असाच विचारात पुढे चालले आणि अचानक थबकले.
कारण एका बाजूला जसं भेडाघाटमध्ये संगमरवराची पहाड आहे, तसं संगमरवरी भिंत होती आणि तो जमिनीवरचा संगमरवर कापून नर्मदा थोडीशी आत शिरली होती, त्यामुळे तिथे एक कुंड झाल्यासारखं झालं होतं आणि तर पाणी खूप होतं कुंडात. मी काठी घालून बघायचा प्रयत्न केला की मी उतरून ह्याच्यातून जाऊ शकते का पलीकडं, पण मला पाण्याचा थांग लागेना आणि दुसरा रस्ता दिसेना. मग एक आहे म्हणजे बऱ्याच लोकांनी मला सांगितलं होतं की जेव्हा काहीच रस्ता दिसत नाही तेव्हा दोन्ही हात वर करायचे, नर्मदे हर म्हणून फक्त हाका घालायच्या. कुठून ना कुठून कोणी ना कोणीतरी येतच. पण मी हाक द्यायच्या आधी चहूबाजूला फिरून बघितलं कोणी दिसतं का, शेतात वगैरे किंवा नदीवर कुणी आलेलं, आजूबाजूला कुठेच कुणीही दिसलं नव्हतं. मग मी आपलं हाका घालायला चालू केली, नर्मदे हर, कुणी आहे का, नर्मदे हर. जस्ट मी 2 वेळा नर्मदे हर म्हटलं. तिसऱ्या नर्मदेला जस्ट माझ्या मागे एक साधू महाराज नर्मदे हर मैया म्हणाले. मी मागं वळून बघते, अरे म्हटलं आता तर हा मी सगळीकडे फिरून बघितलं मला कुठे दिसला नव्हता आणि हा अचानक कुठून आला. पण ती वेळ एवढा विचार करायची नव्हती. मग त्यांना म्हटलं मी महाराज जी यहाँ से कहाँ कैसे जाना है, ये कुंड में से निकल के जाना है क्या? नहीं माताराम, पानी गहरा है, आप डूब जाओगे. तो फिर जाना कैसे है, पीछे तो नहीं जा सकते ना. मग थोडंसं मागं येऊन थोडेसे अशा म्हणजे फरशांचे तुकडे तुकडे कपच्या असे पडून थोडासा चढ निर्माण झाला होता. त्या चढावरून वरती गेलो तर जी ती संगमरवरीची भिंत अशी मोठी होती आणि त्याला मध्येच एक असं फक्त एक एवढं 4 बोटाचं असं एक कपार आली होती त्या भिंतीला. मग ते साधू महाराज पुढे झाले आणि त्यांच्या मागून मी चालले होते. मला चालता येईना म्हणून माझ्या हातातलं बरंच सामान त्यांनी घेतलं. ते गेले पुढं आणि ठीक आहे आता म्हणजे इकडे नदीकडे तर बघताच येत नाही, ते आपल्या भिंतीला हात लावायचं आणि एका बाजूने असं चालत जायचं. भीती पण वाटत होती, समजा एवढ्याशा त्या जागेवरनं पाय निसटला तर खाली काय होईल. आणि पाठीवर एवढी मोठी वजनदार बॅग असल्यामुळे पडलं तर ते उठू पण नाही शकणार. आणि पुढं चाललो, थोडं पुढं गेलो आणि मध्ये ती कपार जवळपास 1 फूट एवढी अंतराची तुटलेली होती आणि त्या पुढे माझा या कपारीवर त्या कपारीवर माझा पाय जाईना पुढे. मग ते साधू महाराज ते सगळं माझं सामान घेऊन खाली ठेवून आले. फक्त बॅग तेवढी होती माझ्या पाठीवरची. ते परत आले पुढे आणि ते म्हणाले माताराम मुझे हात देतो. माझा हात पकडून त्यांनी मला अक्षरशः पलीकडे ओढून घेतलं. तेवढ्याशाच जागेवर आमचा दोघांचा खेळ चालू आहे. मग तिथून पुढे जाऊन आम्ही खाली उतरलो. मग त्यांनी सांगितलं इथं माझ्या गुरुबंधूचं आश्रम आहे आणि तुम्ही चहा पिऊन पुढे निघा. तर असे छोटे मोठे बरेच अनुभव म्हणजे बऱ्याच अनुभवाने नर्मदानं मला संपन्न केलेला आहे. 4 वर्ष 3 वर्ष 3 महिने कधी मला घराची आठवण आली नाही किंवा कधी मला असंही वाटलं नाही की मी हे का करते. कधी जेवायला मिळतं, कधी नाही मिळत, कधी फक्त भात मिळतो तर कधी म्हणजे आदिवासी भागात विशेषतः तेल हा प्रकार त्यांना माहिती नाही. भाकरी पोळी ते खात नाहीत, फक्त भात आणि ज्या पण भाज्या असतील त्या भाज्यात फक्त मीठ घालून भाज्या शिजवायच्या त्या आणि त्याच भाताबरोबर खायच्या. तर ज्यावेळेला आदिवासी भागातून चालणं होतं त्यावेळेला हेच जेवण मिळतं. आश्रम वगैरे तर भेटला तर मग तिथे आपल्याला थोडं व्यवस्थित मिळू शकतं. पण जरी मिळालं तरी एक पातळ आमटी एखादी किंवा पोळी, भाकरी तर नाहीच, पोळी आणि काळा चहा. दुधाचा चहा खूप कमी मिळतो नर्मदा किनारी. विशेष करून फक्त थोडा मला वाटतं गुजरातमध्ये मिळतो. बाकी ओव्हरऑल संपूर्ण परिक्रमेत काळा चहाच प्यावा लागतो. पण कधीही मला असं वाटलं नाही की मी एवढे शरीराचे हाल करून, खाण्यापिण्याचे हाल करून मी हे का करते. कधीही मला असं वाटलं नाही. उलट ज्या वेळेला परिक्रमा संपत आली त्यावेळेला माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं की मला आता मी हे सगळं सोडून, हे नर्मदा मैयाचं सुख सोडून, हा माहेरपणाचा वास सोडून मी परत त्या जगात जाणार. मला हे नको होतं. म्हणून मुलगा घ्यायला येणार होता तर मी त्याला पण सांगितलं होतं की बघ मी येईल घरी, पण मी फक्त 1-2 महिने राहीन, सगळ्यांना भेटेन आणि मला परत इकडंच यायचं आहे. बरेच आश्रम 3 वर्षाची परिक्रमा असल्यामुळे बऱ्याच ओळखी आहेत, बऱ्याच आश्रमात पण ओळखी आहेत. मी कधी बॅग घेऊन माझी कुठेही जाऊन राहू शकते, एवढं माझं स्टेटस पण आहे. तर खूप छान झाली परिक्रमा.
पण घरी आल्यानंतर लगेच लॉकडाऊन चालू झालं, कोरोना चालू झाला. मला स्वतःला कोरोना झाला आणि त्याच्यानंतर तब्येतीचे प्रॉब्लेम चालू झाले, ते अजून पण संपत नाही आहेत. त्यामुळे मी अजून तरी इथे आहे. पण माहीत नाही, आता परवाच मी मुलाला सुनेला सांगितलं की ह्या नोव्हेंबरमध्ये मी परत परिक्रमेला जाईन, किंवा समजा परिक्रमेला नाही गेले तर मी तिकडच्या कोणत्या तरी आश्रमात जाऊन राहीन. तर अशी ही माझी परिक्रमा सुफळ संपूर्ण झाली. बऱ्याच धनंजय भाऊंसारख्या, चित्रेमयांसारख्या अशा बऱ्याच लोकांचं सहाय्य पण झालं आणि यांच्यामुळे धाडस पण आलं. आत्ताही ॲक्च्युली मी खूप घाबरत होते. मी कधी व्यासपीठावर आलेले नाही आहे. आज माझ्या आयुष्यातला हा पहिला क्षण आहे की मी व्यासपीठावर आले. मला खूप भीती वाटत होती, मी कसं बोलू शकेन की नाही, का ततपप होईल माझी आणि अर्ध्यातून कार्यक्रम सोडून खाली बसेल. पण धनंजय भाऊनी आणि बऱ्याच लोकांनी मला विश्वास दिला की आम्ही आहोत तुमच्यासोबत, तुम्ही बोलाल, छान बोलाल. मला प्रकाश मुलिक म्हणून ते त्यांची यशोधन ट्रॅव्हल्स म्हणून परिक्रमेची गाडी जाते त्यांची. या वर्षी त्यांच्या 97 परिक्रमा पूर्ण झाल्या. त्यांचा पण फोन आला होता रात्री की ताई अजिबात घाबरू नका, तुम्ही अर्ध्या तासाचा वेळ मागून घेतलाय, पण 1.5 तास तुमचा कसा जाईल हे तुम्हाला समजणार नाही. तुम्ही अगदी छान बोलाल, छान कार्यक्रम व्हाल. आणि इथं तुमच्या सगळ्यांच्याकडून पण मला जे सगळ्यांच्या चेहऱ्यावरून, तुमच्या अंगविक्षेपावरून मला कळलं मी थोडंसं बऱ्यापैकी बोलते. हे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. हो, ते प्रकाश भाऊनी काल तेच सांगितलं, तुम्ही कुठे बोलणार आहात, तिला तुमच्या मुखून बोलून घ्या, आपलं कौतुक करून घ्यायचं आहे. हा, ते मी एकदा ट्रेनच्या, माझे मिस्टर गेले त्याच्यानंतर मला खूप एकटं वाटत होतं, म्हणून ट्रेनच्या ट्रिपमधून मी ट्रिपला गेले होते ॲक्च्युली. त्यातमध्ये रामेश्वर, हे ओंकारेश्वर, रामेश्वर, कन्याकुमारी वगैरे असं बरंच होतं. मग ओंकारेश्वरमध्ये दर्शनाला गेल्यानंतर मंदिरामध्ये तिथं मी बघितलं की बऱ्याच अशा साईडच्या खडकांवर बाण दाखवला आहे आणि परिक्रमा मार्ग असं लिहिलेला आहे. तर मी ट्रेनमध्ये परत आल्यावर लोकांना म्हटलं ते मंदिर मोठं आहे ना, तर त्यामुळे ते मंदिराची परिक्रमा कशी करायची, प्रदक्षिणा कशी घालायची मंदिराला, तर तो बाण दाखवलाय वाटतं तिथे. तर ज्यांना थोडीफार माहिती होती त्यांनी त्रोटक माहिती दिली. ते म्हणाले नाही तसं नाही आहे, ते तो नर्मदा परिक्रमेचा मार्ग दाखवलेला आहे त्यांनी. मग तिथून सुरुवात की नर्मदा परिक्रमा म्हणजे काय. मग तिथं ज्यांना जेवढी माहिती होती थोडी बहुत माहिती दिली. मग काही लोकांनी सुचवले की तुमच्या पुण्यातले जगन्नाथ कुंटे जाऊन आलेले आहेत, त्यांना भेटा, त्यांची पुस्तकं पण आहेत, पुस्तकं आणून वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. घरी गेल्या गेल्या लगेच जाऊन मी आप्पा बळवंत चौकात जाऊन मी जगन्नाथ कुंटेंची पुस्तकं, भारती ठाकूरचं एक पुस्तक आणलं, अशी 4-5 पुस्तकं आणली. ती पुस्तकं वाचली. ते पुस्तकं वाचताना त्यात मला जगन्नाथ कुंटेंचा एक फोन नंबर मिळाला. त्या फोनवरून फोन करून मी त्यांचा पत्ता विचारून घेतला, त्यांना भेटायला गेले. हा, तर ते पुस्तक नर्मदेहर त्यांचं जे पुस्तक आहे त्याने अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. ते पुस्तक वाचताना म्हणजे त्यांनी जवळपास 3 वर्षाच्या 3 परिक्रमा केलेल्या आहेत. तर आणि बरीच माहिती दिलेली आहे. तर ते पुस्तक वाचताच माझ्या मनाने घेतलं की मला पण नर्मदा परिक्रमा करायची आणि 3 वर्षाचीच करायची. म्हणजे हा पहिला संकल्प माझा घरातच झाला की मी 3 वर्षाची परिक्रमा करणार आहे. त्याच्यानंतर जाऊन जगन्नाथ कुंटेंची भेट घेतली. त्यांचे गुरु शंकर महाराज म्हणून तिथे मठात जाऊन शंकर महाराजांची भेट घेतली. आणि त्यातमध्ये एक जगन्नाथ कुंटेंनी दीक्षा घेतली जाण्यापूर्वी असं लिहिलेलं आहे. तर माझ्या दीक्षेचा पण अनुभव माझा खूप चांगला आहे. माझ्या वडिलांना सांगितले की मला दीक्षा घ्यायची. त्यांनी चौकशी करून पत्ता जो कळवला तो पुण्यातलाच आपला गुळवणे महाराज मठांचा. मग एक पूर्वी म्हणजे कसं की साधू संन्यासी वगैरे यांच्याविषयी ऐकून म्हणा किंवा वाचून एक मनात म्हणजे चांगली भावना नव्हती माझ्या मनामध्ये की हे लोक असे असतात तसे असतात. त्यामुळं मी कधी रस्त्यानं एखाद्या भगवा वेश जरी समोरून यायला गेलं दिसला तर मी रोड क्रॉस करून पलीकडनं जायची निघून की मला त्यांच्या समोरून त्यांच्या जवळून नाही जायचं आहे. म्हणजे एवढे माझ्या मनात त्यांच्याविषयी घृणा होती. पण 3 वर्ष परिक्रमेत ह्याच लोकांनी मला सांभाळलं. त्यावेळेला मला कळलं की साधू लोक पण चांगले असतात. आपण वाचतो ऐकतो सगळं तसं नसतं.
मग गवळणी महाराजांच्या मठात गेले मी त्यावेळेला महाराज म्हणजे ज्याने मला दीक्षा दिली ते महाराज नव्हते, ते फॉरेनला गेले होते. मग तिथल्या ज्या ऑफिसमध्ये बाई आहेत त्यांनी सांगितलं की पुढच्या रविवारी येणार आहेत महाराज, तर तुम्ही शनिवारी रात्री या, रविवारी साधना करा. दर रविवारी सामूहिक साधना होते तिथे, सामूहिक साधना करा आणि महाराजांची भेट पण होईल. तेव्हा मी शनिवारी गेले होते तर ऑफिसमध्ये त्या बाई नव्हत्या, म्हणून त्या ऑफिसच्या समोरच एक जिना आहे तिथं मी बसले होते की ती बाई येईल आणि मी तिला सांगेल की मी आले आज, म्हणजे स्वयंपाक करावा लागतो ना, त्यांना तर सूचना द्यावी लागते. तेवढ्यात आतल्या रूममधून एक व्यक्ती बाहेर आली. मला वाटलं यांना मी सांगू का, म्हणून मी तिथे गेले. तर मला बघितल्या मी कोण आहे त्यांना माहित नाही, ते कोण आहेत मला माहिती नाही. मला बघितल्या वेळी त्यांनी मला आशीर्वाद दिला, सगळं छान होईल, सगळं आनंद होईल. मी काही बोलले नाही, फक्त हसले. थोड्या वेळाने त्या बाई आल्या. त्या बाईनं विचारलं, म्हटले मी आले का गुरुजी, म्हणजे गुरुदेव आले का, तर मग हे कोण आहे म्हणाली. अशा तऱ्हेने गुरूंची माझी पहिली भेट झाली. त्याच्यानंतर त्यांनी 2-3 महिने आम्हाला सामूहिक साधनेला यायला लावलं आणि 2016च्या दसऱ्याच्या दिवशी त्यांनी मला दीक्षा दिली. परिक्रमेला जाणार आहे म्हणून सांगितल्यानंतर पण त्यांनी स्वतःच्या अंगावरची शाल आणि नारळ देऊन माझा निरोप दिला होता. परत आल्या आधी जाऊन मी त्यांना भेटले होते. म्हणजे माझ्या गुरूंचं पण माझ्यावर खूप ऋण आहे आणि मी त्यांची कृतज्ञ पण आहे. गुरु असावेत तर असे. कोण? नाही, शरद भाऊ शास्त्री जोशी महाराज आता ते आहेत, पिठाजी ते आहेत. अजून कोणाला काही विचारायचं आहे? कार्यक्रमामध्ये आपण आता उत्तरार्धाकडे चाललेलो आहोत. याच्यामध्ये सुसंवाद साधायचा आहे छायाताईंना आपल्या सगळ्यांशी. तर याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारणार आहात आणि ते त्यांच्या परीने यथार्थ उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर छायाताईंना बी मी असं सांगतो की प्रश्न एखाद्या कोपऱ्यातून येतो आणि तो तुम्हाला ऐकायला येतो, बाकीच्या श्रोत्यांना ऐकायला जात नाही. तर तो आलेला प्रश्न पुन्हा तुम्ही रिपीट करा, म्हणजे त्याचं उत्तर आणि प्रश्न दोघांना एकमेकांना कळेल आणि प्रश्न विचारणाऱ्याने विचारलेला प्रश्न बरोबर आहे का हे त्यालाही कळेल. ओके. मला वाचता येत नाही, मला दिसत नाही, ऐकायचंय आणि बोलायचं. प्रश्न मला कसं वाचता येईल ते सांगणार आहेत तुम्ही. ओके. तुम्ही जे ऐकणार आहात ना, तुम्ही जे ऐकणार आहात तेच त्यांच्याशी बोलायचं. थोड्याशा विकारामुळे त्यांची दृष्टी कमी झालेली आहे, त्यामुळं कोरोनामुळे माझी दृष्टी गेली होती. 1.5 वर्ष मला अजिबात दिसत नव्हतं, आता थोडं दिसते. त्यांनी असं सांगितलं की कोरोनाच्या काळामध्ये माझी दृष्टी गेली, हे मला ऐकायला आलं होतं. 1.5 वर्षामध्ये मला दृष्टी नव्हती. आपण हुडकड दिसता तर आपल्याला दिसण्याचा प्रश्नच नाहीये. विचारणार तोंडाने विचारणार, आपण कानाने ऐकतो आणि तोंडानेच सांगणार. पण मी काही अशी खूप ज्ञानी नाहीये, त्यामुळे खूप अवघड प्रश्न नका विचारू की ज्याचं उत्तर मी नाही देऊ शकणार. अडचण शेवटी मान्यवर आहे. एकदा तुम्ही घरातून निघाला आणि सगळी ऍडजस्टमेंट करायची तयारी दाखवली की तुम्हाला अडचण वाटतच नाही. म्हणजे आता कसं आपल्याला इथे घरात इंडियन टॉयलेट नको, कमोड हवा, तिथे तसं नाही आहे. काही ठिकाणी टॉयलेटच नाही आहेत, तर उघड्यावर पण जावं लागतं. मग आता ज्याला सवय नाही आहे त्याला ती अडचण वाटेल, पण जो ऍडजस्ट करू शकतो त्याला काहीच नाही वाटणार. म्हणजे इथे कसं शहरात सुखामध्ये राहिलेले सगळे आहेत, त्यामुळे त्यांना आपल्या सुखसोयी कम्फर्ट झोन मधून बाहेर पडावं नाही वाटत. चातुर्मास, पहिला चातुर्मास मी कोटेश्वर मध्ये केला, कारण मला त्यावेळेला असं ऐकायला मिळालं होतं की कोटेश्वर डूबमध्ये जाणार आहे. तर माझी इच्छा होती की डूबमध्ये जायच्या आधी मला ते बघायचं आहे. त्यामुळं आधी बऱ्याच लोकांनी थांबवायचा प्रयत्न केला, पण नाही, म्हटलं मला तिथेच जाऊन चातुर्मास करायचा आहे. तर तिथे केला चातुर्मास. तिथे मी नर्मदा पुराण वाचलं. म्हणजे हे सुभाष जोशींचं नर्मदा पुराण मी वाचलं, पण त्याच्याहीपेक्षा मी तिथे जे नर्मदा पुराण वाचलं ते जवळपास मला वाटतं 2-2 हजार पानांचं आणि
पूर्व भाग आणि उत्तर भाग असे त्याचे 2 खंड आहेत. तर ते खंड तिथली मंदिरातली जी सामूहिक साधना असायची त्याला कंपल्सरी हजर राहावं लागायचं आश्रमातली. कधी कधी सेवा पण द्यावं लागायची, म्हणजे स्वयंपाक करणे वगैरे. मी हे सगळं केलेलं आहे. दुसरा चातुर्मास झाला बर्मान घाटमध्ये. अनिल भाऊ पैठणकरांच्या त्यांनी एक रूम दिली होती, सगळी भांडी कोंडी दिली होती, म्हणजे मी तिथं स्वतंत्र राहिले होते, आश्रमात नव्हते राहिले. तर तिथे एक चित्रेमय्यांनी मला साधना सांगितली होती, ती साधना मी केली तिथे. आणि तिसरा चातुर्मास गोंदा गावमध्ये, हरदा जिल्ह्यात गोंदा गाव येतं, तिथलं दत्त मंदिर पण प्रसिद्ध होतं. आणि मी ज्या मंदिरात राहिले होते ते नर्मदा मंदिर होतं. तिथे 3 नद्यांचा संगम आहे. समोरून नर्मदा वाहते, त्या आश्रमाच्या डाव्या बाजूकडून गोमती आहे आणि उजव्या बाजूकडून गांजाल आहे. म्हणजे 3 नद्यांचा संगम आहे. त्यामुळे मला ते स्थान खूप आवडलं. आणि आश्रमात अजून गाय होती, त्यामुळे सगळ्या गोष्टी मला आवडणाऱ्या आणि पोषक अशा होत्या. त्यामुळे तिसरा चातुर्मास मी तिथे केला. तिथे मी माझी स्वतःची साधना, म्हणजे एक माझं गुरुदत्तांचा मंत्र, एक नर्मदेचा मंत्र, नर्मदेचे 2 मंत्र आणि गुरुदत्तांचा मंत्र, हे 3 मंत्र गुंफून मी त्याची तिथे साधना केली. म्हणजे 1.25 लाख तो जप तिथे केला. आणि ॲक्च्युली तो जर वेगळा वेगळा केला तर 3,75,000 जप होतो. त्याच्यानंतर त्याचं जप केल्यानंतर त्याचं दशांश हवन, दशांश तर्पण, मार्जन करावं लागतं, तेही केलं. म्हणजे तसे 3 चातुर्मास साधनेमध्ये एकदम छान झाले. हा, मी नर्मदा मंदिरमध्ये होते. पण ज्यावेळी तिथून बाहेर पडले त्यावेळेला मला ती गोमती नदी क्रॉस करावी लागली. गांजाल, जाताना गांजाल नदी क्रॉस करावी लागली होती की तिकडून येताना आश्रमात, आणि जाताना गोमती क्रॉस करावी लागली होती. पण मुख्य आपल्याला काय नर्मदा क्रॉस नाही करायची, हा नियम मोठा आहे. बाकी आपल्याला मार्कंडेय ऋषींच्या सारखं नाही जमणार नाही. कोणतीच नदी क्रॉस न करता 27 वर्ष त्यांनी प्रदक्षिणा केली आहे, परिक्रमा, तेवढं आपण नाही करू शकणार. हो, मार्कंडेय ऋषींना आद्य चिरंजीव म्हणता येईल का? कारण ते हो, तसे म्हणजे आद्य चिरंजीव असं मला सांगता येणार, पण 9 चिरंजीवापैकी ते एक आहेत. पण नर्मदेच्या बरोबर अस्तित्व फक्त मार्कंडेय ऋषींचं जोडलं गेलेलं आहे, इतर कोणत्याही चिरंजीवाचं जोडलं गेलेलं नाहीये. त्यामुळे आपण त्यांना आद्य चिरंजीव असंही म्हणू शकतो. आतापर्यंत किती कल्पना झाली? काही ठिकाणी 28 कल्पना झाली, असं मार्कंडेय ऋषी सांगतात. काही ठिकाणी 7च कल्पना आहे. नाही, त्याच्यावर माझा अभ्यास नाहीये. म्हणजे थोडंफार मी वाचलं होतं, पण ते पण आता माझ्या लक्षात येत नाहीये. त्यामुळं उगीच काही सांगण्यात अर्थ नाहीये. अच्छा, कल्प म्हणजे ब्रह्माचा 1 दिवस म्हणजे 1 कल्प. एका कल्पात 14 मनु 14 इंद्र असतात. आणि सत्ययुग, त्रेता, द्वापार, कलियुग यांची चतुर्युगी, ही चतुर्युगी 71 वेळा फिरली की 1 मन्वंतर होतं. आणि अशी 14 मन्वंतर म्हणजे 1 कल्प होतं. हा, 1000 वेळा चतुर्युगी फिरली म्हणजे ते जवळपास 1000 च्या आसपास येते. ते कलियुगाचं आयुष्य 4. हा हा हा, हो हो हो. आणि प्रत्येक मन्वंतराचं नाव वेगळं आहे, प्रत्येक कल्पाचं नाव वेगळं आहे. आता ह्या ज्या मी कथा सांगितल्या त्यातली एक कथा दक्ष सावर्णी मन्वंतरामध्ये झालेली आहे, एक वैवस्वत मन्वंतरामध्ये झालेली आहे, आणि एक आदिकल्पात सत्ययुगात आदिकल्पात झालेली पहिली जी कथा सांगितली ती सत्ययुगात आदिकल्पात झालेली आहे.
हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. अश्वत्थामा भेटला का? अश्वत्थामा भेटायला आपली पण तेवढी म्हणजे पुण्याई पाहिजे. त्याचं दर्शन सहन करण्यासारखी ऊर्जा शक्ती आपल्या अंगात पाहिजे, तेव्हा तो आपल्याला भेटेल. आपण एक परिक्रमा केली म्हणजे आपल्याकडे एवढं पुण्य गोळा झालं असा त्याचा अर्थ नाही होत. बरीच तपश्चर्या तर करावी लागेल, तेव्हा तो भेटेल. पण काही वेळेला मला म्हणजे अगदी अवघड ठिकाणी काही पुरुषांनी मला मदत केली, तर मी असं म्हणू शकते की माझ्या दृष्टीने ते अश्वत्थामा होते. हा ते कल्पभेदामुळे प्रत्येक कल्पामध्ये नर्मदा परत नव्यानं अवतरण होते. मग त्यावेळेला तिचा विवाह होईल किंवा नाही होईल किंवा ती कुमारी राहील हे ते त्या कल्पावर ठरेल ना, म्हणजे त्या कल्पातल्या घटनांवर ठरेल. एका कल्पात तिचा सूर्याबरोबर विवाह झाला होता आणि त्याच्यापासून तिला धिष्णेंद्र नावाचा पुत्र झाला होता. आणि तो मय आणि तारक या राक्षसांच्या बरोबर खेळताना युद्ध करताना तो जखमी झाला होता. हा हो बरोबर आहे, बरोबर. कसोटीचा कुठला क्षण होता की जेव्हा सगळी श्रद्धा म्हणजे अनन्यता जे आपण म्हणतो काय तरी असं आला आणि खरंच मजा आली. पण तुम्हीच तुम्हाला काढून गेला अशी श्रद्धा अजून हा एक आणि दुसरं की हा नर्मदेकाठी अतिशय पवित्र सगळा क्षेत्र आहे. या ठिकाणी खरोखरीच मानसाधना उत्तम प्रकारे गणेशजी स्फुरण मिळतं, प्रेरणा मिळतं असं आणि खरंच स्वस्वरूपानुसंधानाचा तेवढा वेळ आपल्याला अनुभव येऊ मला घेता आला का तो कसं त्याच्यासाठी काय? हो, एक तर सुरुवातीला म्हणजे जवळपास नोव्हेंबर ते 2 मार्च एप्रिल मे पर्यंत मला नर्मदेचं एवढं महत्त्व आहे किंवा हे म्हणजे एवढी तिची किमया आहे हे मला काहीच माहीत नव्हतं. मी फक्त परिक्रमेला बाहेर पडले म्हणून पडले. सगळी चालतायत, सगळ्यांच्या बरोबर चालते, मला आनंद वाटतोय एवढंच होतं. पण जेव्हा मी नर्मदा पुराण वाचायला चालू केलं आणि आजूबाजूच्या लोकांच्याकडून पण ऐकत गेले तेव्हा मला नर्मदेची माहिती कळली, महती कळली. आणि मग मी नर्मदेमध्ये पूर्णपणे लीन होऊन गेले. इव्हन माझ्याबरोबर एक कलकत्त्याची बंगालची मुलगी होती, जे नवरा बायको दोघं होते. ती तरुण होती पण आमचं तिघांचं छान जमलं होतं. तर दोघांच्या मध्ये कधी कधी वाद व्हायचे, तर मी कधी त्याची आई होऊन समजवायची त्याला, कधी ती भांडायला लागली तर तिची आई होऊन तिला समजवायची. तर आम्ही दोघी बऱ्याच वेळा नर्मदेच्या किनारी बसून तू कितनी अच्छी है मा हे गाणं बऱ्याच वेळा म्हटलेलं आहे आम्ही. शिनोरच्या आश्रमातले एक महाराज होते धर्मदास बापू म्हणून, ते पण गाणी गुणगुणायचे, अगदी प्रेमाची गाणी. पण ते म्हणाले तुम्ही अगदी प्रेमाची गाणी पण म्हणा, काही हरकत नाही, पण फक्त ती परमेश्वराला समोर ठेवून म्हणा. ते एक प्रेम तुमचं त्या परमेश्वरावर असलं पाहिजे. नाही, ते म्हणजे पूर्वी होत होतं की ज्या वेळेला परिक्रमा एकदमच कठीण होती आणि त्यांना कळलं होतं की लोक कुठे ना कुठे काहीतरी पैसे म्हणजे परकरच्या नाडीमध्ये किंवा विजारीच्या नाडीमध्ये किंवा केसांमध्ये कुठेतरी पैसे लपवून ठेवतात. तर ते अगदी साधूंचे सुद्धा जटा वगैरे सोडून बघायचे आणि सगळे कपडे काढून घ्यायचे ते तेवढ्यासाठीच की कपड्यात कुठेतरी पैसे लपवलेले असतील म्हणून. मग पूर्वी होतं हे, पण नंतर ते लखनगिरी महाराजांनी बरंच त्यांचं मन परिवर्तन केलं. परत गव्हर्नमेंटकडून पण त्यांना बऱ्याच सोयी सुविधा मिळत गेल्या. तर आम्ही गेलो त्यावेळेला ते वातावरण नव्हतं. उलट हिरालाल रावत म्हणून, म्हणजे जो सगळ्यात मोठा मामा म्हणतात, जे भिल्ल लोक जे चोरटे असतात त्यांना मामा ही संज्ञा आहे. म्हणजे ते नर्मदेचे भाऊ आहेत आणि त्यांना लुटायचा पूर्ण अधिकार आहे असं.
तर त्यांच्याच हिरालाल रावच्या घरातच आमची सोय झाली होती, सगळी राहण्याची, झोपण्याची, खाण्याची सगळी सोय. आणि म्हणजे आता लोक पण काय करतात, म्हणजे आपल्यासारख्यांना बॅग वगैरे उचलत नाही ओझं, तर पहाड चढायचे, उतरायचे, परत म्हणजे जवळपास 7 ते 8 पहाड शूलपाणीच्या झाडात चढावे लागतात, उतरावे लागतात. काही काही पहाड तरी चढायला अत्यंत अवघड असतात. तर त्यावेळेला मग ते त्यांची मुलं मिळतात. मग मानसी त्यावेळेला आम्ही 200-200 दिले होते, एक डोंगर पार करायला 200 रुपये. तर तसं आता म्हणजे ते पण इन्कम त्यांना चालू झालंय. आता तर मला वाटते वाढवलेत पैसे त्यांनी, कारण आता ह्या गोष्टीला पण 2020ला मी आले घरी, 4 वर्ष झाली, तर पैसे वाढवलेत त्याने असं ऐकायला मिळालं. पण काही हरकत नाही, लुटण्यापेक्षा आपण स्वतःहून दिलेलं चांगलं ना. आणि आपलं पण काम होतं, त्यांचं पण काम होतं. ते हिरालाल रावतला विचारलं मी की तुम्ही चोरी का करत होतात. तो म्हणाला मरता क्या न करता, आम्हाला गरजच होती चोरी करून खायची, कारण मिळतच नव्हतं. तर परिस्थितीनुसार माणूस चांगला किंवा वाईट बनत असतो. हा, वाल्याच तसं ती हिरालाल रावचं झालेलं आहे. आता तेच सेवा देतात. एका महिलेने एकट्याने परिक्रमा करावी असा काही सल्ला असेल तर तुमच्या अनुभवात? बिलकुल बिनधास्त करू शकता. कारण माझ्या पण मनात हाच प्रश्न होता, मी एकटी आहे तर मी म्हणजे कितपत सुरक्षित आहे. मी जगन्नाथ कुंटेंना पण हाच प्रश्न विचारला होता. ते म्हणाले माई तू एकटी आहेस का ग, तू एकटी आहे म्हटलीस तर एकटीच राहशील, पण ती आहे ना तुझ्या बरोबर, तिच्या विश्वासावर जा. इव्हन तू मोबाईल पण घेऊ नको, तू अगदी एखाद्या जंगलातल्या झाडाखाली जरी झोपलीस तरी तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही, असं मला त्यांनी सांगितलं होतं. आणि तेच मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगते. तिथे एका माणसाबरोबर अशीच माझी चर्चा झाली, म्हणजे ह्या संदर्भातच. तो म्हणाला इथे एखाद्या स्त्रीजवळ एखादा पुरुष जर आला तर तो फक्त तिला मदत करण्याच्या उद्देशानंच येईल. समजा त्याच्या डोक्यात जर काही विचार असले तर गावच त्याला जिवंत नाही ठेवणार. आणि अक्षरशः 1-2-3 आश्रम तिथले अगदी रुईन झालेले आहेत, एकदम रुईन झालेले आहेत आश्रम. आता जर बघितलं तर त्याचं वैभव त्या आश्रमांचं असं वाटतं की आत्ता हे असे दिसतात, त्यावेळेला त्याचं वैभव किती अफाट असेल त्या आश्रमांचं, ज्यावेळेला चालत होते तेव्हा. पण आता अक्षरशः तिथे म्हणजे कुणीच नसतं, दिवा लावायला सुद्धा कुणी नसतं. आणि माझ्या मते जगातली सगळ्यात सुरक्षित ठिकाण आहे तर ते नर्मदा किनारा. नर्मदा परिक्रमा 3 वर्ष 13 दिवस 3 वर्ष 3 महिने 13 दिवस. हा, प्लॅन करून केली का आपण? प्लॅन करून म्हणजे जेव्हा मी जगन्नाथ कुंटेंचं पुस्तक वाचलं त्यावेळेलाच माझ्या मनानं संकल्प केला होता की मला परिक्रमा करायची आणि ती अशी करायची. आणि ऍक्च्युली ते 3 वर्ष 3 महिने 13 दिवस याचं विधिविधान आहे की एका गावात म्हणजे अमुक एक गावात तुम्ही इतके दिवस राहून साधना करायची. तसं अमरकंटकमध्ये 21 दिवस राहून साधना करावी असं आहे. कुठे 3 दिवस, कुठे 7 दिवस, कुठे 11 दिवस. पण अमरकंटकमध्ये इतके दिवस राहायची सोयच नाहीये. मग त्याला म्हणजे एकटी स्त्री असून उपयोग नाही, त्याला कोणीतरी सहाय्य पाहिजे की तंबू वगैरे किंवा एखादं कुटिया बनवून देईल असं, मग राहू शकतो. पण मी काय तो प्रयत्न केला नाही. मी त्या यशोधनवाल्यांचं तिथं सेवा केंद्र आहे, त्या सेवा केंद्रात मी 15 दिवस राहिले होते. मग तिथे थोडी सेवा दिली आणि नंतर मी पुढे निघाले होते. बऱ्याच ठिकाणी म्हणजे आहे की अमुक गावात इतके दिवस राहावं, पण तिथे काही वेळेला अक्षरशः काहीच सोय नसते. जसं आता चिखलदामध्ये जिथं वासुदेव स्वामी महाराजांनी चातुर्मास केला होता, ते तर आता पूर्ण ट्यूबमध्ये गेलेलं आहे. आम्ही गेलो तिथे पण आम्हाला दाखवायला अशी बाजूनं लोक आले होते दुसरे. म्हणजे बॅग तिथे आम्ही एके ठिकाणी ठेवली, मी एकटीच होते, आम्ही म्हणण्यापेक्षा मी बॅग ठेवली एके ठिकाणी एका घरात आणि पुढे चिखलदऱ्याला जाऊन ते सगळं त्यांचं दर्शन वगैरे घेऊन आले. त्यावेळेला नुकताच पूर वगैरे उसरून गेला होता, पाणी कमी झालं होतं. त्यामुळे तिथल्या शेजारच्या बाईनं एका मला घेऊन दाखवलं सगळं, या रूममध्ये वासुदेव महाराज होते, इथे असं होतं, तिथे तसं होतं. पण आता समजा जर तिथे 11 दिवस राहायचं किंवा 7 दिवस राहायचं, 3 दिवस राहायचं विधान आहे, तर तिथे कसं राहणार.
बरेच आता मला वाटतं मी परिक्रमा केल्यानंतर सुद्धा बरेच तीर्थक्षेत्र जे चांगले चांगले आहेत की ज्याचं महत्व आहे, कौतुक आहे, ते पाण्याखाली गेलेले आहेत. कसं आहे, ती रोज 10 किलोमीटर जरी तुम्ही चाललात तरी 1 वर्षात परिक्रमा पूर्ण होते. मी नाही घेतला होता आणि माझ्याकडे तर 3 वर्ष होते. त्यामुळं कधी कधी मी अर्धा किलोमीटर चालून पण पुढच्या आश्रमात राहून टाकायची, कधी 1-2 किलोमीटर, 1.5 किलोमीटर. आणि जेव्हा मग आता पुढे आश्रमच नाहीये कोणता, तर तेव्हा 10 किलोमीटर 15 किलोमीटर जितकं चालायला लागेल तितकं. पण तिथं असं पण नाहीये की तुम्हाला आश्रमच भेटले पाहिजेत. कुणाच्याही दारासमोर जाऊन तुम्ही नर्मदे हर म्हटलात तर तुमची सगळी म्हणजे जेवण्या खाण्याची, राहण्याची, चहा पाण्याची सगळी सोय होऊन जाते. असं नाहीये की तुम्हाला आश्रमातच राहायचंय. फक्त तुम्हाला तिथे जाऊन तुम्हाला म्हणता आलं पाहिजे की नर्मदे हर मैया, आमची इथे राहायची सोय होईल का. मग मी एकटीच होते त्यामुळं वाटा मला हा कधी कधी प्रश्न पडायचा की मी वाट कशी शोधेल. कधी म्हणजे खडकाळ दगडातून जाते, कधी शेतातून जाते, कधी गावातून जाते. सदावर्त मागायची कधी वेळ नाही आली माझ्यावर. एकतर स्त्री असण्याचा फायदा मिळाला त्यामुळे जिथे जाईल तिथं उलट मला लोक विचारायचे की आम्ही इच्छा भोजन देणार आहे, तुम्हाला काय खायचंय ते सांगा. पण मला कधी कुणाकडे मला हे हवं असं मागायचं नाही झालं. मी त्यांना म्हणायचे मग मला तुम्ही डाळ भात करून द्या. मग ते मी असं सांगितलं मी ते त्यांच्या मनाने जे त्यांना करायचंय ते करून द्यायचे. हा ते सियाराम बाबा म्हणजे असे होते आहेत, म्हणजे होते की तुम्ही परिक्रमा केली आणि सियाराम बाबांना नाही भेटलात म्हणजे तुमची परिक्रमा व्यर्थ झाली. इतकं त्यांचं महत्व आहे. जसं हैदराबादला गेल्यानंतर मी फिल्म सिटी नाही बघितली, म्हणजे तुम्ही हैदराबाद नाही बघितलं, तसं परिक्रमेला गेलात आणि सियाराम बाबांना नाही भेटलात तर त्यांना भेटणं हे मस्टच आहे. नाही कळलं मला. मगर, अच्छा मगर 1-2 ठिकाणी आम्ही बघितली, पण ती अशी काही जवळून नाही बघितली. आम्ही आश्रमात वरती होतो आणि खाली नदीच्या किनाऱ्यावर मगर होती, अशी बघितली आम्ही, पण जवळून अशी काही नाही बघितलेली. हा मग अशी त्यांनी तोच प्रश्न विचारला, ते सांगितलं नाही भिक्षा मागायचा प्रसंग मला कधीच नाही आला. स्त्री असल्याचा एक सगळ्यात मोठा फायदा आणि एकटी असल्याचा. एकटी आणि स्त्री असल्यामुळे मला सगळ्यांच्या घरात अगदी त्यांच्या किचन पर्यंत बिनधास्त माझा वावर व्हायचा आणि जे हवं ते खाय प्यायला मिळायचं. कधी कधी गरम पाणी मिळायचं आंघोळीला. खूप छान नर्मदा मैयाने माझी इतकी काळजी घेतली ना. 3 वर्षात 3 चातुर्मास झाले. हा चातुर्मास म्हणजे त्यावेळेला कसं होतं, पावसाळा चालू होता ना, मग पावसाळ्यात नद्यांना पूर वगैरे यायची किंवा किनाऱ्याची शेत जमीन असल्यामुळे काही साप वगैरे विंचू किडे यायची शक्यता असते आणि रोगराई व्हायची शक्यता असते. त्यामुळे मुळातच हा नियम आहे की चातुर्मासात चालायचं नाही. चातुर्मासात एका ठिकाणी राहायचं आणि साधना करायची. साधना तुम्ही कुणाला विचारून करू शकता किंवा आपण ठरवू शकतो की नर्मदा पुराण वाचायचं आहे किंवा मला या मंत्राचा इतका जप करायचा आहे. हो आश्रम आहेत, पण काही ठिकाणी अगदी उत्तम व्यवस्था आहे, काही ठिकाणी सोसो आहे, काही ठिकाणी ऍडजस्टमेंट करावी लागते. हा तुम्हाला जर ऍडजस्टमेंट करायची तुमची मनाची पूर्ण तयारी आहे तर तुम्हाला कुठेही अडचण नाही येणार. असं नाही वाटणार की मी इथे कशाला आले, मी इथे का झोपू, मी हे का करू, हा प्रश्नच मनात नाही येणार. तुम्ही एकदा नर्मदेशी एकरूप झालात, जे तन मन अर्पून तन मनाने एकाग्र होऊन नर्मदेचं नामस्मरण करत पद परिक्रमा केली तर हजारो चांद्रायणाचं फळ मिळतं.
आणि नर्मदेच्या प्रत्येक घाटावर प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी विशेष आहेच आहे. आणि जर तुम्ही जर किनारा सोडून जर तुम्ही बाजूनं म्हणजे काही लोक रोडवर जातात किंवा लांबून जातात, तुम्हाला ती किनाऱ्याची ऊर्जा नाही मिळू शकत. आणि मग परिक्रमेचा तसा म्हणजे अर्थच विफळ होतो असं मला वाटतंय. त्यामुळे जेवढं होईल तेवढं किनाऱ्यानं करावी. प्रत्यक्ष दर्शनाची काय अनुभूती? अशोत्तमाचा प्रश्न. आता आपल्याला अडचणीच्या वेळेला जसं एखादा पुरुष मदत केला तर मी त्याला म्हटलं की तो अश्वत्थामा होता. जसं एखादी स्त्री किंवा एखादी मुलगी मदत करेल तर ती माझ्या दृष्टीने नर्मदा मैयाच आहे. पण एका ठिकाणी मला मात्र असं चेहरा बघून त्यामुळे अपंग होती ती आणि एका झाडाखाली अशी बसली होती. तिच्या चेहऱ्यावरनं माझी नजर नव्हती हटत. तेव्हा मात्र मला वाटत होती की हो ना होईल ही नर्मदा मैया आहे. हा धन्यवाद. केली नाही तिनं करवून घेतली. ह्याच्यामध्ये आपल्या माणसाचे जे शत्रू आहेत शत्रुत्व म्हणतात त्याचा नाश होतो का? होतो. कारण परिक्रमेला जाण्यापूर्वी मला इतका राग यायचा की माझ्या रागानं समोरचा माणूस तर जळायचाच पण मी स्वतः पण जळायचे. आणि मला त्या गोष्टीचा खूप त्रास होता. मला कळायचं पण वळत नव्हतं. पण जसं नर्मदा परिक्रमा केली मी, माझा मुलगा सुद्धा म्हणतो तुझ्यात मम्मी खूप बदल घडलाय. परिक्रमा करून आल्यापासून ना तुझ्यात खूप बदल घडलाय. तर अजिबात मी आता रागवत नाही. काही चुकीचं घडलं तरी पण त्याच्यावर शांतपणाने रिॲक्ट होते. नाही, सियाराम बाबा हे एकच. हा आणखीन एक होते म्हणजे मंगलेश्वरच्या ज्या ज्योतिबहीण आहेत त्यांचे जे गुरु होते ते कधीही छताखाली म्हणजे पक्क्या छताखाली राहत नाहीत, आश्रमात राहत नाहीत. ते नर्मदेच्या किनारीच राहतात आणि एक साधं आपलं प्लास्टिक वगैरे लावून थोडंसं कुटीसारखं करून तिथेच राहतात. जेवण पण आश्रमातून त्यांना तिथे पोचवलं जातं. आणि नर्मदा मैयाच्या किनारी बसून ते नर्मदेला रोज रामायण वाचून म्हणजे ऐकवतात. तर ते एक मला खूप भावले होते. त्यांचा फोटो आहे माझ्याकडे पण त्यांचं नाव नाही माहिती मला. मंगलेश्वरच्या ज्योतिबहीणकडे जर तुम्हाला कधी जायचा योग आला तर त्यांना तुम्ही विचारू शकता. अख्खं मंगलेश्वर गाव त्यांचं शिष्य आहे. आणि जिथे ते वास्तव्य करतील एखाद्या ठिकाणी तर पूर्ण मंगलेश्वर गावातून असे काय म्हणतात पंचपक्वानांचा असा सगळेजण भरून करून घेऊन जातात तिथे. मग एका आश्रमात ते होते, तिथं आम्ही होतो आणि मंगलेश्वर मधून सगळे लोक आले होते. बऱ्याच वस्तू करून आणल्या होत्या, बरेच पदार्थ करून आणले होते आणि त्यांनी ते डायरेक्ट ते महाराजांच्याकडे नेले. आणि आम्ही जवळपास मुंबईचे एक 4 होते आणि MP मधले एक 3-4 असा आम्ही 10-12 ग्रुप होता आमचा त्यावेळेला. तिथे होतो आश्रमात. आम्ही आमच्यासाठी जेवण बनवलं होतं पण त्या महाराजांच्याकडे सगळं ते जेवण घेऊन गेल्यानंतर त्या महाराजांनी त्यांना परत पाठवलं. तुम्ही जा आधी परिक्रमावासींना खाऊ घाला आणि मग माझ्याकडे या. तर ते एक आणि सियाराम बाबा मला हे 2 खूप म्हणजे चांगले वाटले. छायाचित्रांबद्दलचा अनुभव मला त्यांच्या परिक्रमेमध्ये जो काय त्यांना संभ्रम आला होता त्याच्याबद्दल त्यांनी माझ्याकडे विचारले. जे त्यांना आठवत असेल मला माहिती. या परिक्रमेमध्ये असताना यांचे जे धीर आहे त्यांचं देहावस्था झालं. माझी ननंद पण गेली. ननंद पण गेली आणि त्यानंतर यांच्या ननंदही गेले होते. तर यांनी मला नर्मदा तटावरून विचारणा केली की आता काय करायचं. आता सत्ता तरी गेलेला आहे. माझी सत्यानंदीचा विषय मला माहित नव्हता पण पहिले धीरच गेले मला वाटतं. पहिले धीर गेले. तर तेव्हा त्यांनी म्हटलं की काय करायचं. तर मी सहज म्हटलं मी तर याचा अभ्यास नाही
परंतु मला ते आता उपजत सुस्त आहे ते मी तुम्हाला सुचवतो. तुम्ही काय करता ते बघा. मोठ्या संभ्रमामध्ये होतो. सरकार गेलेला आहे, भरती ऑलरेडी गेलेले आहे, मग याच्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरती आहे. मी इकडे आहे, कसं करावं, वागणं कसं असावं. समाज बोलायला दोन्ही 10 विषयाने बोलणार आहे. आधी नाही काही एवढा आवडतं का, परिक्रमा काय परत करता आली नसती का वगैरे असं. तर त्यांनी प्रश्न माझ्याकडे टाकला आणि मी त्यांना सांगितलं की मी तर काही याच्यात अभ्यास नाही, परंतु मला जे आता सुचतंय ते उत्तर मी तुम्हाला देतो की तुम्ही परिक्रमेमध्ये आहात म्हणजे संसारी नाही आहात. संसारी नाही आहात याचा अर्थ तुम्ही संन्यासी आहात आणि संन्यासाला स्वयं सुद्धा. त्यामुळं तुमचे धीर गेले काय किंवा अजून कोणी गेलं काय तर तुमच्या घरात एखादा आनंद प्रसंग घडला तुम्हाला तो काही विषयच नसतो. त्यामुळं जर तुम्ही 3 वर्षे 3 महिने 13 दिवसाच्या परिक्रमेमध्ये आहात तर आणि तुमच्या त्या धीराच्या प्रती जर तुमच्या काही सद्भावना आहे आणि त्याला मोक्ष मिळावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर ज्या दिवशी किंवा तुम्हाला आतापासून या क्षणापासून ते त्यांच्या 13व्या दिवसापर्यंत किंवा आता तुमच्याकडे जे विधी तुम्ही करता त्या वेळापर्यंत तुम्ही एकाच गावामध्ये थांबा आणि जे काही जप करतात ते त्यांना अर्पण करा म्हणजे ते मोक्षाच्या मार्गावरती जातात. हा मला त्यावेळी घडलेला प्रसंग मी यांना सांगितला आणि त्यांनी सांगितलं की धनंजय बाबा तुझं खरंच कौतुक आहे. असा सल्ला मला कोणीच दिला नव्हता आणि तो सल्ला त्यांनी मांडला आणि त्यांच्या वीरांना मोक्षच मिळाला असेल. त्यामुळं हा बरोबर. एक पहिल्यांदा उत्तर मिळाल्यानंतर दुसरा प्रश्न करायची गरजच नाही ना. आपण घरी जाण्यापूर्वी 2 निवेदनं कदाचित आपल्या उपयोगाची आहेत ती मला वाचायला सांगितली आहेत. एक म्हणजे ज्या ठिकाणी आपण आत्ता जमलेलो आहोत त्या वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या या हॉलमध्ये जो महाकुंभ सध्या चालू आहे त्या महाकुंभाच्या वेळची ग्रहस्थिती आणि त्या ग्रहस्थितीचा वैयक्तिक आणि सामाजिक परिणाम काय असेल या विषयावर एक परिसंवाद आयोजित केलेला आहे. त्याला दाते पंचांग करते जे आहेत त्यांच्यातले 2 दाते बंधू आणि विवेकशास्त्री गोडबोले असे त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. तो या शनिवारी 8 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजता ह्याच ठिकाणी आहे. ज्यांना महाकुंभाच्या ग्रहस्थिती जाणून घेण्याविषयी उत्सुकता असेल त्यांनी जरूर या. दुसरं निवेदन जे आहे ते शंकर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्या समाधीची 25 वर्ष एकनिष्ठेने सेवा करणारे एकमेव शिष्य बाबूराव रुद्रकर यांनी स्थापन केलेला सद्गुरू शंकर महाराज विश्रामधाम नावाचा आश्रम आहे. तिथे सोमवारी 17 फेब्रुवारी 313 कुंडात्मक महादत्तयाग सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. ज्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल किंवा पाहायचं असेल त्यांनी जरूर त्या ठिकाणी जावं आणि त्याविषयीची अधिक माहिती आपले नाईक काका तुम्हाला केव्हाही देतील. त्यांचा नंबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वास्तविक घड्याळाच्या मर्यादेमुळेच आपण हा कार्यक्रम म्हणजे छायाताईंचा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आपल्याला थांबवावा लागला कारण आपल्या मनातले सगळे प्रश्न आत्ता आपण घेऊ शकणार नाही. पण एकूण तुमच्या लक्षात आलं असेल की नर्मदा पुराण म्हणजे जो काही जुना पुराण गोष्ट आहे त्याच्यापेक्षा आजची गोष्ट अधिक रंजक आणि आपलं मन गुंतवणारी आहे. पुराणात काय झालं, पुराणातली वांगी पुराणात असं म्हणणं इतकं त्यांचं जे अनुभव आहेत ते आपल्याला रोचक वाटले. त्यांनी आज इथे येऊन आपल्याला त्यांच्या छान भाषेमध्ये घरगुती भाषेमध्ये आईच्या भाषेमध्ये सांगितले त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या तर्फे आणि आपल्या नर्मदा प्रेमी समूहातर्फे मी मनःपूर्वक आभार मानतो.
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.